राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे पक्षातले मतभेद चव्हाट्यावर आलेले होते। आता हे मतभेद आणखी गहिरे झालेत की काय अशी शंका उपस्थित करायला वाव आहे। किंबहुना अशी शंका उपस्थित केली जाते। संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामधनं सध्या विस्तवही जात नाहीये। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले हे दोन गट आहेत अशी टीका भाजपच्या गोटातून होतीये आणि त्याला निमित्त ठरलंय ते पत्राचाळ प्रकरण। ज्या पत्राचाळ प्रकरणावरनं संजय राऊत यांच्यावर आरोप झालेले होते त्याच पत्राचाळीचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी विधिमंडळ अधिवेशनात मांडला। सभागृहात लक्षवेधी दरम्यान त्यांनी पत्राचाळीचा मुद्दा उपस्थित केला। आता खरं तर पत्राचाळ प्रकरणामुळे संजय राऊत यांच्यावर आरोप झालेले होते। संजय राऊत अडचणीत आलेले होते, राजकीय टीकेचे धनी झालेले होते। मात्र पत्राचाळ प्रकरणातील रहिवाशांना न्याय कधी मिळणार, त्यांना घर कधी मिळणार अशा आशयाचा मुद्दा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केला। आता सुनील प्रभू हे मुंबईचे माजी महापौर आहेत, दिंडोशीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांचे ते विश्वासू समजले जातात आणि त्यामुळेच आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातूनच सुनील प्रभू यांना पत्राचाळीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याच्या दृष्टीनं रसद पुरवली गेली आहे, बळ पुरवलं गेलंय असं लॉजिक भाजपकडनं देण्यात येत आहे। उभाट्या गटाचे खासदार जनाब संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामधलं भांडण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय। या दोन्ही गटामध्ये जबरदस्त गटबाजी सुरू झाली आहे। आपण ती राज्यसभेच्या निमित्ताने बघितली आणि काल ज्या पद्धतीनं आमदार सुनील प्रभू यांनी पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणातले वाभाडे हे विधानसभेमध्ये काढले आणि पत्राचाळीमध्ये घोटाळा झाल्याचं कबूल केलं। ज्या पद्धतीनं पत्राचाळीमध्ये मराठी माणसाला बेघर करण्याचं काम केलं, मराठी माणसाला घराच्या बाहेर काढण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून केलं आणि त्याची जाहीर कबुली विधानसभेमध्ये सुनील प्रभू यांच्याकडनंच देण्यात आली आणि त्यांनी सांगितलं की जवळपास 350 कुटुंब हे पत्राचाळीमुळे रस्त्यावर आले आणि याला जबाबदार कोण आहेत तर जनाब संजय राऊत याला जबाबदार आहेत। या निमित्ताने संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे हा सामना बघायला मिळतोय। ज्या पद्धतीनं राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये संजय राऊत यांनी शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट केला, आता आदित्य ठाकरे यांच्या गटाकडनं संजय राऊत यांचा पत्ता कट करण्याचं काम सुरू आहे। शिवसेनेच्या हक्काची जागा महाविकास आघाडीतला 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आल्यामुळे आदित्य ठाकरे हे कमालीचे नाराज झालेले होते। आता ही जागा शरद पवारांना देण्यासाठी संजय राऊत हे पहिल्या दिवसापासून ठाम होते। राज्यसभेत रिक्त होणारी जागा ही शिवसेनेची होती आणि त्यामुळे तिथे शिवसैनिकालाच उमेदवारी मिळावी असं आदित्य ठाकरे यांचं मत होतं। आदित्य ठाकरे हे प्रियंका चतुर्वेदी यांच्यासाठी फॉर असल्याची ही चर्चा होती। दुसरीकडे संजय राऊत हे मात्र शरद पवारांसाठीच फॉर होते। 86 वर्षांच्या शरद पवारांनीच राज्यसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह संजय राऊत हे पहिल्या दिवसापासून करत होते। मात्र महाविकास आघाडीकडे एक जागा निवडून येईल इतकंच संख्याबळ असल्यामुळे एकच उमेदवार द्यावा लागणार होता हे निश्चित होतं। त्यावेळेला अचानक भाजपच्या गोटातून अतिरिक्त एका जागेसाठी उमेदवार देणार अशी चर्चा सुरू झाली आणि शरद पवार यांनाच उमेदवारी देण्याशिवाय महाविकास आघाडीसमोर पर्याय उरला नाही। शरद पवारांच्या उमेदवारीवरून आदित्य ठाकरे नाराज असल्याची ही चर्चा सुरू होती। त्यात आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात राज्यसभा उमेदवारीवरून उभी फूट पडल्याचा घणाघात भाजपनं केलेला आहे आणि त्यामुळे ऐन विधिमंडळ अधिवेशनाच्या रणधुमाळीत चर्चांना उधाण आलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यात वादावादी झाली आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात 2 गट पडलेत, हा भाजपचा आरोप तुम्हाला पटतो का आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला, लाईक करायला विसरू नका आणि हो टाइम महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।